पंचायत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत शौरभ राजे खर्डेकर जोरदार टाळी कापशी बीबीकरांना उद्या. आजच्या येत नाही का मी भाषणाला उठायच्या आधी येते. मी भाषणाला उठायच्या दोनदा उठलो बसलो म्हटलं. आता तिसऱ्यांदा म्हटलं पटकन जाऊन बोललो, नाही तर अजून कोणतर मागणं यायचं. मित्रांनो, पहिलं म्हणजे आपलं सर्वांचं अभिनंदन आणि माझे पत्रकार बंधू इथं जमलेले. मित्रांनो, पहिलं आपलं सर्वांचं अभिनंदन करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं जमला आणि आमचे सर्वांचा विचार ऐकायला आपण शांत इथे उभा आहे. बजरंग नाना, तुम्ही काल उल्लेख केला की आसूच्या सभेत ते काहीतरी बोलले. आसूची सभा नव्हती. आसूची एवढे तुमची महिला आहेत ना तेवढेच लोक होते. आणि आजकाल मी त्यांचं लाईव्ह बघायचं सोडूनच दिलंय का ते लाईव्ह बघण्यात काय अर्थच नाही आणि त्यात काय घेण्यासारखं पण नसते आणि उत्तर देण्यासारखं पण नसते. म्हणून ते काय बोलतात आणि काय नाही ते आपण विषय सोडून दिला. आपण आपल्या विकासाचं काम आणि आपलं जसं 11 महिन्यापूर्वी आपण परिवर्तनचं लाट आपण सचिन दादांच्या माध्यमातून फलटण तालुक्याला सवय लावली आणि त्याच्यानंतर नगरपालिकेचा गुलाल आमच्यावर पाडला. तसंच मी परत आपल्या सर्वांना विनंती करणार की या येत्या पंचायत समिती जिल्हा परिषद ज्या हॅट्रिकवर आपण उभा आहे ते हॅट्रिकची सत्ता आपण पंचायत समितीचा सभापती हे आपल्या महायुतीचा करावा एवढी मी आपल्याला विनंती करतो. मी नुसतं मतं मागायला किंवा जिल्हा परिषदचे इलेक्शन समोर आहे म्हणून आपल्याकडे आहे. तुमचं जास्त पीक कांदा असू शकतोय, आमच्याकडे ऊस आहे आणि मग आपण श्रीराम साखर कारखान्याचा जरूर या सभेत उल्लेख करायला लागेल. दादा, जो कारखाना आपला तालुक्याचा आर्थिक नाळीबरोबर जोडलेला कारखाना आहे, त्या कारखान्याला तुम्हाला एका आशेनं एका उमेदाने लोकांनी आपल्या पुढे सत्तेला तुमच्या ताब्यात दिला. तुम्ही किती दिवस चालवला हो कारखाना आणि मग तुम्ही चालवायला दिला. त्या कारखान्याची जमीन विकली. आपण वाटलं की जमीन विकल्यानंतर कारखान्याचं कर्ज भागलं. शेतकरी आशानं तुमच्याकडे बघत होता. शेतकरी आशानं तुम्हाला ठेवी दिल्या, कारखाना चालवला आणि त्या ठेवीचं व्याज शेतकऱ्याला वाटलं की आता आपल्याला अपेक्षित की थोडंसं व्याज आपल्याला मिळेल, पण शेतकऱ्याच्या पदरात काही मिळालं नाही आणि परत तुम्ही करार करून दुसऱ्या टर्मला पण कारखाना चालवायला दिला. जर तुम्ही शेतकरीची जिथं आर्थिक नाडी आहे तिथं तुम्ही शेतकरी करता काय करू शकत नाही, तर मग आमच्या भागातला फलटणकरांचा शेतकरीचा विकास कसा होणार? साधं गणित आहे की जेव्हा आपण कुठली गोष्ट चालवायला दुसऱ्याला देतो, तो जेव्हा चालवायला घेतो की तो त्याचा 2 पैसे ठेवूनच आपल्याला दर देतो. आणि म्हणूनच रणजित दादा, तुम्ही तुमच्या कारखान्याच्या माध्यमातून नेहमी श्रीरामपेक्षा जास्त दर का देताय? का ते चालवायला दिलाय. उद्या जर शेतकऱ्यांनी चालवायला दिला तर आपण तुमच्या पुढे कॉम्पिटिशन उभा करू शकतो. हे मतदान तुम्ही कुठेतरी विचार करा. चला, कारखाना दिला, दूध संघ तुम्ही त्यांच्या ताब्यात दिला. दूध संघ ताब्यात दिल्यानंतर तेव्हा दूध संघाचं कलेक्शन होतं 1 लाख लिटर. गोविंदचं कलेक्शन होतं 5,000 लिटर. काळाच्या दरम्यान दूध संघाचं कलेक्शन झालं 2,000 लिटर आणि गोविंदचं कलेक्शन झालं 5 लाख लिटर. शेतकऱ्याने विचार करण्यासारखा आहे. ज्या धंद्यात तुम्हाला अनुभव आहे चालवण्यात, तो धंदा तुम्ही खाजगी व्यवस्थित चालवला. मग आमचा सहकारी दूध संघ बाबा लाखाचं, मी म्हणत नाही 5 लाख हे, पण लाख जर ठेवला असता. आणि आज परिस्थिती अशी झाली आहे की दूध संघची जमीन आमच्या जिल्हा बँकेने लिलाव काढली आहे. हा दूध संघ तुमचा सर्वांचा होता. हा दूध संघात प्रत्येक गावातलं, तात्या तुम्हाला आठवत असेल, तुम्ही पण तिथं संचालक म्हणून बरेच वर्ष काम केले. प्रत्येक गावात मला वाटतं की मोठा टँकर नव्हते त्या दिवशी, आपण केंडानं दूध जायचं. हा असले संस्था जर तुम्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं तुम्ही जर प्रगती करू शकत नाही, ह्या संस्था तुम्ही जर चालवू शकत नाही, हा संस्था तुम्ही जर टिकवू शकत नाही, तुम्ही कुठल्या आधाराने मतं मागताय? 11 महिने झाले आमचे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानं की एक परिवर्तन झालं तालुक्यात आणि सचिन पाटील सारखा एक साधा शेतकरी आपण निवडून दिलाय. ह्या 11 महिन्यात त्यांनी फलटण तालुक्याकरता काय काय योजना आणल्या हे तुमच्या डोळ्यापुढे आहे. दादांसारखं नेतृत्वाने रस्ते आणल्यात. आसू सारखा माझ्या एका टोकाचं गाव, तिथं 265 कोटीचा रस्ता दिला.
इतकं कीड होती आमच्याकडे. असं होतं की एकदा पाहुणा आमच्याकडे आला तर दुसऱ्यांदा पाहुणा येतच नव्हता, की म्हणायचं या रस्त्याला यायला नको. आणि पाहुणा फलटणवरनं आम्ही आसूवरनं फलटणला आलो, नाना पाटील चौकात तर पहिला आम्ही आमचं अंगातलं धूळ हाकात एवढा रस्ता बेकार होता. ह्याला म्हणायचं जनरल विकास. तेवढा रस्ता नाही, बारामती फलटण रस्ता झाला, आदरकी रस्ता तुमच्या शेजारी चालू आहे, आदरकी फलटण. हे सर्व काम केंद्रातले पैसे आणून झाले. नानाचे जल योजनाचा आपण विषय बोलला, ह्या केंद्राची योजना आहे आणि ह्यात महाराष्ट्राचा थोडासा वाटा आहे. हा प्रत्येक गावात, मी सभापती असताना हा प्रत्येक गावात आपण ही योजना समजून केली. आणि ह्या योजनेतनं दादा आपण बारकाईने लक्ष घालायला पाहिजे की जवळजवळ 70% गावांनी ग्रामपंचायतनी ती योजना ताब्यात घेतल्या नाहीत. आमदार साहेब, त्यात काय काय घोटाळे आहेत, काय काय कॉन्ट्रॅक्ट कामं सोडून पण गेल्यात. आणि हे कॉन्ट्रॅक्ट कुठल्या आमदारने दिले, कुठल्या आमदारच्या काळात दिलेत, ह्याचा पण कुठेतरी शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. हा सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवून येत्या 5 तारखेला आपण कुणाला मतदान करणार ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. नगरपालिकेचे इलेक्शन सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. सर्व महाराष्ट्राला वाटत होतं की नगरपालिकेच्या इलेक्शन आपण श्रीमंत आणि चिरंजीवला उभा केलं आणि चिरंजीव कधी 30 वर्षात त्यांचं कोणच पडलं नाही. उद्या पीएला उभा केला तरी निवडून आला, ड्रायव्हरला उभा केला तरी निवडून आला, मग चिरंजीव तर लईच लांबची गोष्ट आहे. परंतु त्या फलटण शहराने निर्णय घेतला. फलटण शहरातनी निर्णय घेऊन आपल्या सर्व नगरसेवक, बहुसंख्येनं 18 नगरसेवक निवडून दिल्यात आणि नगराध्यक्ष निवडून दिले. आणि हेच परिवर्तन आपण आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला करायचं आहे. आणि हेच तुम्ही जेव्हा आपण घरी जातात ह्या विचारानं जावा की मला परिवर्तन पाहिजे, मला माझं घरचं विकास करायचा आहे. हा मत येत्या 5 तारखेला माझ्या पुढच्या पिढी करता आहे. एवढं तुम्ही मनाची गाठ मांडून तुम्ही इथनं घरी जा. मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु ही इलेक्शन आपल्या शेतकऱ्यांकरता, फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागांकरता महत्वाची आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे मंत्री आपले जयकुमार भाऊ आहेत. परवा जयकुमार भाऊ जेव्हा मुलाखती आपण घेत होतो तेव्हा 30 वर्ष मी राजकारणात आहे आमदार साहेब, मी एवढ्या मोठ्या मुलाखतीला संख्यानं 5 ते 6 हजार लोक मुलाखतीला येताना यशवंत भाऊ मी बघितलं नाही, तुम्ही पण साक्षीला आहे. कित्येक वर्षे आपण मुलाखती घेतोय, 500, 1000, 2000 आले तर आपण म्हणत होतो भरपूर लोक आले. पण जर 5 आणि 6 हजार लोक मुलाखती द्यायला येत असतील आणि सांगत असतील की मला ह्यो उमेदवार पाहिजे, खरं म्हणजे मला वाटते की पंचायत समितीचा निकाल तिथंच आम्ही बघितला. आणि मग ते लोकांना मार्गदर्शन करताना जयाभाऊ आलते आणि जयाभाऊनी फलटण तालुक्याला शब्द दिला की ते जवळजवळ 200 कोटी फलटण तालुक्याला देणार आहेत आणि प्रत्येक गावात ही निधी पोच करणार आहे कुठल्या ना कुठल्या रूपानं. ही निधी आपल्याकडे पोच करण्यासाठी आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य आहे की येत्या 5 तारखेला जी महायुतीचे उमेदवार देतील त्या उमेदवाराला विजय करा. म्हणजे त्या हक्कानं, त्या थाटानं आपल्या आमदार रणजितदादा जयाभाऊकडनं जाऊ शकतात आणि हक्कानं म्हणू शकता आमचा सभापती आता महायुतीचा झालाय आणि 200 कोटी नाही, आम्हाला 250 कोटी पाहिजे फलटण तालुक्याला आणि फलटण तालुक्याचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे. आणि म्हणून आपल्याला येत्या 5 तारखेला महायुतीला मतदान करायचं आहे आणि सभापती महायुतीचा करायचा आहे. एवढंच मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो. वेळेवेळ आपल्या पुढे यायचे आहेत. सासवड मतदारसंघ हा मतदारसंघ सोपवला, तुम्हाला वाटते 200-300 मतदान नाही. मला खात्री आहे, मला माझ्या कार्यकर्त्यांचं, आमच्या महायुतीचा विश्वास आहे की ह्यांच्या सर्वांच्या ताकदीवरनं 2000 मतानं जर घेतला नाही तर परत इथं सभेला येणार नाही. एवढं सांगून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.